जालन्याचे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला। यावेळी बोराडे यांनी हातात संविधानाची प्रतिमा घेत आपला अर्ज दाखल केला। संविधान धोक्यात आहे म्हणून मी संविधानाची प्रतिमा हातात घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं बोराडे म्हणाले। तर शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या आणि 2021 मध्ये संविधानिक पदाचा गैरवापर करून 5 पोलिसांचे निलंबन करत पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मी लोकसभा लढत असल्याचं बोराडे यांनी स्पष्ट केलंय। तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय समनक जनता पार्टीकडून। समनकचा अर्थ काय आणि तुमचा अजेंडा काय पक्षाचा? समनक म्हणजे सर्व समान, समानता, आणि या समनक जनता पार्टीकडून मी अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केला। परंतु त्यापूर्वी जालना जिल्हा विजयंती भटके विमुक्त ओबीसी बहुजन समन्वय समितीचा मी अधिकृत उमेदवार आहे आणि या सर्वांच्या वतीनं आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला। ज्या देशामध्ये हे संविधान सर्वोपरी आहे पण हे संविधान धोक्यात आहे म्हणून मी संविधानाची प्रतिमा घेऊन या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये प्रवेश केला होता। या जिल्ह्यामध्ये मी त्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात उमेदवारी लढतो। ज्या बळीराजाच्या भरोशावर ही समाजव्यवस्था आहे त्या बळीराजाला तरी रडतात शेतकरी साले असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांचा उमेदवार म्हणून मी या रावसाहेब दानवेंच्या विरोधात उमेदवारी लढतोय। ज्या पोलिसांच्या भरोशावर, खाकीच्या भरोशावर या राज्यातील सुरक्षा समाजव्यवस्था टिकून आहे, या पोलिसांचे प्रतिमा मलिन करण्याचं काम दानवेंनी 2021 मध्ये केलं। केंद्रीय मंत्री असताना स्वतःच्या लेटर पॅडवर संविधानिक पदाचा गैरवापर करून 5 पोलीसवाले सस्पेंड करून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं। या पोलिसांचा आवाज बनून मी ही निवडणूक लढतोय। या जिल्ह्यात